तर दिशा सालीन मृत्यू प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। या प्रकरणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता एक नवा ट्विस्ट बघायला मिळतोय। दिशा सालीन मृत्यू प्रकरणामध्ये घातपात नसल्याचं एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोप निराधार असल्याचाही एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। तर महायुती सरकारने बनवलेल्या एसआयटी कडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय। सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे। त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे। नाक घासून त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे। ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे। काही भाजपचे नेते मंत्री, शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते, खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते। आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत। एक, आदित्य ठाकरेजी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारने यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते। रोज सकाळी एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करतात तेव्हा रोज माफी मागणार का ते? म्हणजे ज्यावेळी स्वतःची बदनामी झाली असं वाटतं तेव्हा समोरच्यानं माफी मागायची आणि रोज सकाळी उठून एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचं कटकारस्थान करायचं, ही दुटप्पी भूमिका आहे। हायकोर्टामध्ये जी ती तारीख होती त्या तारखेच्या दरम्यान ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपलं म्हणणं जे होतं ते जे प्रतिज्ञापत्र होतं ते सादर केलं। खरं तर हेच प्रतिज्ञापत्र काही वर्षापूर्वी दिशा सालियनचे केस बंद करत असताना ओशिवरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सादर केलं होतं। तेच जो त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे ते त्यांनी काल सादर केलेलं आहे। दिशा सालियनच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोटं आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवीन चौकशी करावी, जेणेकरून सत्य उजेडात येईल। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून आहे। लोकशाहीमध्ये या पद्धतीच्या कोणावरही खोटे आरोप लावून त्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्याला उद्ध्वस्त करणं ही महाराष्ट्राची कधी परंपरा राहिली नाही। पण भाजपने हा गोरखधंदा हाती घेतलेला आहे। स्वतःचे घरं काचाचे पण दुसऱ्याच्या घरावर गोटा मारायचा, ही जी प्रथा भाजपने चालू केलेली आहे त्यांनी आता तरी थांबवावं, हीच त्यांच्यासाठी खरी माफी राहणार। यानंतर विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला पाहिजे की प्रशासन असेल, पोलीस असेल, जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही। पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित, तथ्यावर आधारित या संदर्भातला निर्णय करत असते। मला तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात। मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाडलेला आहे तो या भावनेतून दूर होईल।